जावेद मुकादम किती कुठे पण असेल कृपया यायचे कॉमेंट बॉक्समध्ये संपर्क साधायचा आहे. जावेद मुकादम चला सामन्याला सुरुवात करायचं आहे. एक षटकाची समाप्ती होती. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 10 आकड्यावरती. मापे संघाने नाणेफेकी जिंकलेली. आता थोड्याच वेळामध्ये आपला निर्णय सांगायचा आहे. मापे संघ आपल्याला विनंती असेल. त्याला सामन्याला सुरुवात करायची आहे. पाहायला गेलं तरी सामना चांगल्या प्रकारचा एक षटकाचा खेळ झालेला आहे. एक षटकाची समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 10 आकड्यावरती. एक षटकाची समाप्ती झाली 10 आकड्यावरती. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली. कृपया गोलंदाजाचे नाव सुद्धा सांगायचं आहे. चला इकडे निर्धाव चेंडूची सांगता होईल. निर्धाव चेंडू थर्ड अंपायर तडीचे निर्धाव चेंडू इथे ठरलेला आहे. जरा संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली होती 10 आकड्यावरती. परत बोलायसाठी सज्ज होते. संघाला लागेल नाईच्या रूपामध्ये दुसरा झटका, मोठा झटका लागेल. नाईच्या रूपात दुसरा गडी सुद्धा बाद झालेला असेल. पहिल्यामध्ये पाळावं लागेल. नाही त्यांना 10 आकडे दुसरा गडी सुद्धा बाद झालाय. देखील 2 षटकाचा सामना असेल. याच्यामध्ये सेकंड फर्स्ट इनिंग मध्ये 4 चेंडूचा खेळ बाकी असेल. असफ चिमावकर कुठे पण असेल किंवा त्यांनी कॉमेडी बॉक्स मध्ये यायचं. असफ चिमावकर आपल्याला विनंती असेल. चला आपल्याला नाईटची जागा घेताना आपल्याला नाझीम पाहायला भेटेल. संघाची धावसंख्या थांबलेली आहे की पहिल्या 2 चेंडूमध्ये चांगल्या प्रकारची गोलंदाजी आपल्याला पाहायला भेटलेली आहे. विकेलच्या माध्यमातून 2 चेंडूमध्ये एक गडी बाद सुद्धा केलेली आहे आणि एक डॉट सुद्धा फेकलेला आहे. 2 चेंडूमध्ये 0 धावा खर्च केले आहेत. अजून 4 चेंडू या षटकामध्ये बाकी असतील. पहिल्या 4 चेंडूमध्ये किती धावा येतात. तर एकदा विपुल गोलंदाजीसाठी सज्ज होतो. राईट हँड विकेटचा मारा करे. राईट हँड राऊंड विकेटचा मारा करतो नाझीमसाठी. इथे बॅटीची कडा लागते. शिवक्षेच्या हातामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतो. इथे एक धावा भेटेल. निर्धाव चेंडूची ते सांगता होईल. निर्धाव चेंडूची सांगता होईल. संघाची धावसंख्या थांबलेली असेल 10 आकड्यावरती. देखील बघायला गेलं 3च्या 3 चेंडू निर्धाव चेंडू फेकले आहेत. विपुल याने चांगल्या प्रकारची गोलंदाजी आपल्या संघासाठी विपुल करतो. परत राईट राऊंड विकेटचा मारा करेल तो नाझीमसाठी. इथे परत बीट इथे बॅटरने बोलायचा संपर्क होत नाही आहे. पण 22च्या ओव्हरमध्ये एक धावा भेटेल. 22च्या ओव्हरमध्ये एक धावा भेटेल. एक धावाच्या मध्ये संघाची धावसंख्या पुढे सरसावेल. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 11 आकड्यावरती. संघाची धावसंख्या 11 आकड्यावरती जाऊन पोहोचलेली. अजून आपल्याला पाहायला गेले तरी चांगल्या प्रकारचे गोलंदाजी पाहायला भेटते अजूनपर्यंत सुद्धा. विपुल परत एकदा भिडकावण्याचा अलंग कार्पेट घेण्याचा प्रयत्न. क्षेत्र लॉंग क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल होते चेंडू. एक धावा पूर्ण होतो. दुसऱ्या धावाला नकार दिलेला आहे. प्रणव भेटेल इथं आसिमच्या रूपामध्ये लागेल संघाला. तिसरा झटका. तिसरा खेळाडू बाद होईल आसिमच्या रूपामध्ये. आता आपल्याला पाहायला भेटतील
चला षटकामध्ये लाचेवर आपल्या नॉन स्ट्राईक वरती पाहायला भेटेल फरी मॅन फ्रॉम सिंगल ते सुद्धा चांगल्या प्रकारे फलंदाज फरी त्याला स्ट्राईक चेंज केलेला आहे. एक धावा पूर्ण आहे षटकामध्ये लाच चेंडूचा केली बाकी होतं ते लाच चेंडू सुद्धा फेकलेलं. एक धावा पूर्ण ती दुसरी धाव सुद्धा पूर्ण झालेली आहे. तिसऱ्या धाव रनआउट होतील का इथं रनआउट होतील. 2 धावा भेटतील. 2 धावाच्या मध्ये षटक क्रमांक दुसऱ्या संपतोय. फर्स्ट इनिंगचा खेळ समाप्त होतोय. जे की 2 षटकाच्या समाप्तीने संघाची धावसंख्या झालेली आहे ती 14 आणि 15 धावांची आवश्यकता असेल. 12 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता असेल. चला मात्र संघाने जे की नाणेफेकी जिंकून प्रथम गोलंदाजी स्वीकारलेली आहे ते हा सामना होतोच की आपल्या क्षेत्ररक्षण लावून घ्यायचा आहे. त्याला शिकवण संघ आपल्या क्षेत्ररक्षण थोडं लवकरच लावून घ्यायचंय. मोबाईल मानाने शांतपणे ठेवायला. एक मिनिट चला किंजलकर संघ आपल्याला विनंती असेल कृपया आपल्या थोडा लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्यायचे आहे. तसेच सलामीचे फलंदाज सुद्धा थोडा लवकरच मैदानामध्ये पोहोचवायचे असतील. कौरवी संघाने आपल्या सलामीचे फलंदाज थोडं लवकर पोहोचवायचे मैदानामध्ये. जसे किंजलकर संघाला विनंती असेल की थोडा लवकरच आपली क्षेत्ररक्षण लावून घ्या कारण की अजूनही सामने व्हायचे बाकी आहेत. आज आपल्याला अंतिम सामना फायनल सामना सुद्धा खेळवायचा आहे. आजच्या दिवसामध्ये आपल्याला अंतिम सामना सुद्धा खेळवायचा आहे. थोडा लवकर घ्यायचा आहे. म्हणजे कालच्या दिवसामध्ये अंतिम सामन्यामध्ये प्रवेश करणारा पहिला संघ आंबेचा संघ ठरलेला आहे. अंतिम सामन्यामध्ये प्रवेश केलेला आहे आंबेच्या संघाने. ह्याच्या पहिल्याच्या सीझन मध्ये सुद्धा आंबे संघ असे पहिल्या दिवशी फायनल मध्ये गेल्या वर्षी ह्या सीझन मध्ये सुद्धा ह्या आंबेचा संघ फायनल मध्ये पहिल्या दिवशी गेलेला आहे. तसं दुसऱ्या दिवसामधला बघितलं चला थोडा फास्ट घ्यायचा आहे. अंपायर दोन्ही अंपायर आपल्याला विनंती असेल माझी थोडा फास्ट घ्या. त्याला सामन्याला सुरुवात करायचं आहे. त्याला सामन्याला सुरुवात करायचं आहे. 12 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता असेल. ती कौडुली या संघाला सलामीची जोडी सुद्धा मैदानामध्ये पोहोचलेली. अमर आणि राजने चांगल्या प्रकारची गोलंदाजी केली होती. पावे तशी चांगल्या प्रकारची फलंदाजी करतो का स्ट्राईक केली असेल तो अमर त्याचा नॉन स्ट्राईक होते आपल्याला राज पाहायला भेटेल. आपण गोलंदाजी सज्ज होतो. राईट मोडतो विकेटचा मारा करेल तो अमरसाठी पुढचा चेंडू स्ट्रेट ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न चेंडू ट्राय होते. स्ट्रेट ड्राईव्ह होतो सेम मारेगा पार की स्वागतच केलेलं मोठ्या प्राणाने बेटी 4 धावाच्या मध्ये संघाची धावसंख्या पुढे सरसावेल. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 4 या आकड्यावरती. संघर्ष करावाच लागतो का किंवा त्यांना आयुष्यामध्ये आयुष्यात जे पाहिजे ते मिळालं असते ते जगायला गंमत आणि देवाला किंमत राहिली नसती. तेव्हा आपल्याला की आता सुद्धा बघायला गेलं तरी कमी धावा असतील पण आपल्याला आजपर्यंत प्रयत्न सोडायचे नाहीत. कारण की प्रयत्न सोडणारे माणसं कधी जिंकत नाही. जिंकणारी माणसं कधी प्रयत्न सोडत नाही. लास्ट पर्यंत आपल्याला जिजावं लागेल. आता 11 चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता असेल. ती कवडेल या संघाला स्ट्राईक केलं ते अमरपर्यंत सज्ज होतोय. पुढचा चेंडू त्या दिवसांची क्षेत्राची लॉंग क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल चेंडू होते तिथे क्षेत्र पकडले पूरक होते पण एक धावा निश्चितपणे पूर्ण होते. एक धावाच्या मध्ये संघाची धावसंख्या पुढे सरसावेल. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल 5 आकड्यावरती. 2 चेंडूने 5 धावा अफानने खर्च केलेल्या. अफान सुद्धा पाहू की चांगल्या प्रकारचे कमबॅक अफानच्या माध्यमातून पाहायला भेटतो का. 15 धावांचा पाठलाग करताना आपल्याला कवडेल या संघ पाहायला भेटतोय. स्ट्राईक केली तर पहिल्यांदा आपल्याला राज पाहायला भेटेल. पुढचा चेंडू पहिला अफान सज्ज होतो गोलंदाजी. इथं निर्धाव चेंडू असेल का अंपायरचा निर्धाव येतो की निर्धाव चेंडू असेल. निर्धाव चेंडू सांगता होते बघा की तरी संघाची धावसंख्या 5 आकडे जाऊन थांबलेली आहे. अजून 10 धावांची आवश्यकता असेल कवडेल या संघाला. 9 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता. चांगल्या प्रकारचे पाहिजे कमबॅक पाहायला भेटतो. एक चेंडू निर्धाव चेंडू फेकलेला आहे ते अफान आहे. परत एकदा गोलंदाजी सज्ज होते अफान 10-12 बॉल तर राईट मोडतो विकेटचा मारा करेल तो राजसाठी.
पुढचा चेंडू लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये चेंडू ट्रायल होते अलॉंग द कार्पेट डाऊन द ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न एक धावा पूर्ण होते दुसरा धाव सुद्धा पूर्ण होईल बघता बघता 2 धावा पूर्ण होत आहेत 2 धावाच्या मध्ये संघाची धावसंख्या पुढे सरसावेल संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 7 या आकड्यावरती पुढचा चेंडू कडा लागते क्षेत्रक्षेत्र जातो चेंडू पर्यंत पोहोचते चांगला क्षेत्रक्षेत्र आपल्याला शिकवणं काय संघाकडून पाहायला भेटते एक धावा पुढे होते दुसरी धाव सुद्धा निश्चितपणे पूर्ण होईल या 2 धावाच्या मध्ये संघाची धावसंख्या पुढे सरसावेल संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 9 या आकड्यावरती अजून काही षटकामध्ये लास्ट चेंडूचा खेळ बाकी असेल 5 चेंडूने 9 धावा खर्च केले होते अफवाने कमी धावा असल्यामुळे आपल्याला कमीत कमी धावा देण्याचा प्रयत्न करायचा असतो पण आपण थोडेसे मागणे पडले 5 चेंडूमध्ये 9 धावा खर्च केले परत गोलंदाजीसाठी होते आफान इथं निर्वाचनाची सांगता येईल षटक क्रमांक पहिल्याचा खेळ संपतो संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 9 या आकड्यावर 6 चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता असेल तर स्ट्राईक गोलंदाज अगोदर आपल्याला फरीत पाहायला भेटतील फरीत सुद्धा चांगल्या प्रकारे आपल्या संघासाठी गोलंदाजी करतात 6 चेंडूमध्ये 6 धावांची आवश्यकता असेल राईट हँड विकेटचा मारा करतील त्या अमरसाठी पुढचा चेंडू पहिल्या चेंडूसाठी सज्ज होत आहे पुढचा चेंडू चांगला भिरकवलेला आहे चेंडू नाही घेतो चेंडू जातो स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनची सीम मारेगा पार षटकार तिथे पहिल्या चेंडू मोठा प्रहार करून आपल्या संघाला विजय मिळवून दिलेला आहे त्यामुळे सामन्यामध्ये विजय होणारा संघ कवडोली संघ ठरतोय की विजयी संघाचा हार्दिक 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 अभिनंदन तसेच पराभूत होणाऱ्या संघाचे सुद्धा धन्यवाद चला माप्रेल संघ आपल्याला सुद्धा विनंती असेल तेव्हा लवकरच आपल्या क्षेत्राशी लावून घ्यायचंय माप्रेल संघ आणि मन्नागड संघ आपले सलामीचे फलंदाज कृपया थोडंच लवकर मैदानामध्ये पोहोचवायचे आहेत जरा फास्ट घ्यायचं आहे अंपायर आपल्याला विनंती असेल थोड्या लवकरच सामना चालू करायचा आहे